हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हॅलो हॅलो ज्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे तेच हेमंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी आलेले आहेत. हॅलो चेक हॅलो चेक. हेमंत जुगरे आलेले आहेत मागच्या मॅच मॅन ऑफ द मॅच. आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण प्रमुख पाहुण्यांना विनंती करू. जिथे हेमंत जुगरे आपल्या संघाला विजय पथावरती त्यांना नेऊन पोहोचवलेला आहे. श्रीमान भगवानजी शेंडे साहेबांच्या पवित्र शुभासे आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देऊयात हेमंत यांना. यावेळेस शेंडे साहेब आपल्या शुभासे आपण सामनावीराचा किताब या ठिकाणी आपण देत आहोत. एकीकडे तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आम्ही करत आहोत. दोस्ती चषकाचा आनंद तुम्ही घेतात. हो क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. सावले टीमला पहिला मोठा धक्का. हॅलो हॅलो. दोस्ती चषक 20-25 हे पहिलं देखणं आणि दिमागदार पर्वाचा आनंद तुम्ही घेतात. सामना तुम्ही पाहतात ब गटामधील फ्रेश लॉटला आपली सुरुवात झालेली आणि आपण पाहतात दोन टीम एकमेकाचा अगेन्स्ट मानगाव बनाम दुर्वा 11 सावळे या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. सर्व जमलेल्या प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. सावले टीमला पाठिंबा देण्यासाठी बरेचसे प्रेक्षक आलेत. मानगाव टीमला पाठिंबा देण्यासाठी बरेचसे प्रेक्षक पाठीराखी त्यांचे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूयात. सामन्यांना सुरुवात झालेली दोस्ती चषक या क्रीडांगणावरती या संपूर्ण येणाऱ्या कालावधीमध्ये आपण त्याच दोस्तांचं नाव घेणार आहोत ज्यांच्या विशेष मेहनतीने ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण बऱ्याच जणांचं या विभागामधील स्वप्न होतं. फलंदाज बाद झाला. महत्वपूर्ण आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. आणखीन एक मोठा धक्का बसलेला. हॅलो हॅलो. थँक्यू सो मच डीजे. केतन आता आपण पाहतात बाद होत असताना पहिली विकेट मैदानाच्या बाहेर गेली. जयवंत जो तुफान टच मध्ये तो जयवंत मैदानाच्या बाहेर परतला. त्यानंतर केतनला जयवंतनं खऱ्या अर्थानं प्रमोट केलं इनॅट नंबर 3 मध्ये आणि केतन देखील मैदानाच्या बाहेर परतलेला आहे.
सागर देशमुख बॉलिंग करत असताना पहिल्या या षटकामध्ये काय जबरदस्त बॉलिंग त्याच्या वतीनं होत असताना दोन महत्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला आणि अखेर म्हटलं जातं वेल बिगॅन इज आफ्टर. चांगली सुरुवात ही तुमच्या अर्धी यशाची नोंद असते आणि तीच चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मानगाव टीमच्या वतीनं सागर देशमुखनं आपल्या संघासाठी मिळवून दिलेली आहे. जबरदस्त मॅच रंगली, यात मात्र काही शंका नाही आहे. ज्या स्पर्धेची उत्कंठा, खऱ्या अर्थाने ज्या स्पर्धेची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून होती, ती स्पर्धा अखेर त्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. 4 दिवसांचा दिवस रात्रीचा कालावधी, दोस्ती चषक, संपूर्ण मित्र परिवाराचं जे स्वप्न होतं की या क्रीडांगणावर एकतरी रजनी स्पर्धा व्हावी, या क्रीडांगण खऱ्या अर्थानं मोठमोठ्या टुर्नामेंटचा साक्षीदार राहिलेला आहे. मग खऱ्या अर्थानं जे हनुमान बुद्धिवली चषक असू द्यात, एपी ट्रॉफी असू द्यात, त्यानंतर ग्रामपंचायतची लीग असू द्यात, गावाची लीग असू द्यात, या बेकरेचं क्रीडांगण हे भरपूर मोठमोठ्या टुर्नामेंटचा साक्षीदार राहिलेला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ खेळत असताना मिड ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतात. इनफिल्ड मध्ये बॉल थांबत असताना जबाबदारी आता खऱ्या अर्थानं वाढलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला होता तो फलंदाज गौतम यांच्यावरती. एक सिंगल फलकावरती ऍड होत असताना टीमची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे 10 या धावसंख्येवर. श्रीमान प्रमोदजी कराळे यांचं नुकताच आगमन होत आहे. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती यावं. त्याचबरोबर राहुलजी शेंडे आपल्याला सुद्धा विनंती, आपण स्टेजवरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. शशिकांतजी कराळे यांचं सुद्धा नुकताच आगमन होत आहे. रोहिदासजी नांदे साहेब यांचं देखील नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत आयोजकांच्या वतीने की आपण यावं स्टेजवरती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. दहा धावा आतापर्यंत. खोलवर टप्प्याचा चेंडू पाठीमागे चालला, बरोबर शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चांगली फिल्डिंग होत असताना मानगाव संघ आज प्रॉपर सिस्टमॅटिक प्लॅनिंग नुसार उतरलेला. आपण पाहतात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी रेफ्रिजरेटर या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि विशेष पुरस्कार ते श्रीमान प्रमोदजी कराळे साहेब आणि सारंगजी कराळे साहेब. त्यामधील प्रमोदजी कराळे साहेबांचं नुकताच आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. त्याच व्यक्तीचं आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करूयात. हो द स्टम्प्सना गोलंदाज या थोडेसे थांबतायत. गौतम वरती जबाबदारी खऱ्या अर्थानं वाढलेली, कारण जयवंत जो सुरुवात विध्वंसक करून देण्यासाठी ओळखला जातो तो जयवंत लवकर पास झाला. त्यानंतर केतन आला, केतन देखील स्वस्तामध्ये परतलाय. आता जयवंत बाद झाल्याच्या नंतर गौतम वरती जबाबदारी वाढलेली आहे. धावसंख्या 11. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ खेळतात, बॉलच बॅक ड्राईव्ह, दाट शक्यता रनआउटची होती. चांगलं फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग करत असताना सेकंड ओव्हर मध्ये इन ऍक्शन संतोष यांना आपण पाहतायत बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 12 ऑन स्कोर कार्ड. 2 गडी सुरुवातीला गमावलेले. दुर्वा 11 सावळे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, परंतु याच कमबॅक साठी ओळखला जातो नेहमी सावळे हा संघ. भरपूरदा संघर्षातून बाहेर येताना आपण सावळे संघाला फार मी जवळून पाहिलेली आहे. ओव्हर द स्टम्प्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेगवान होता चेंडू, फुलर लेनचा बॉल टाकला होता संतोषानं. काय बॉलिंग चालू आहे मानगाव टीमच्या संतोष कडून. सुरुवात जबरदस्त करून दिली सागर देशमुखनं. त्यानंतर तशाच प्रकारची गोलंदाजी पॉवर प्लेची या दुसऱ्या षटकामध्ये करून देत असताना बॉलर संतोष. धावसंख्या 12 वरती. आणखीन एक वेगवान चेंडू, पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. आणखीन एक चांगला चेंडू इथून फेकलेला संतोषाने. सेकंड ओव्हरचा खेळ कंप्लीट झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 12 या धावसंख्येवर. जयजी डुकरे आणि सतीशजी कराळे यांचं नुकताच आगमन व्यासपीठावरती झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. दोस्ती चषकाचा आनंद आपण घेत आहात. संपूर्ण मित्र परिवार एकत्र आल्याच्या नंतर काहीही शक्य होऊ शकतं ही दाखवणारी ही स्पर्धा.
एकामेकावरती असलेला विश्वास, त्यानंतर दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून संपूर्ण या क्रीडांगणाची मेहनत घेतलेली आहे. संपूर्ण स्पर्धेसाठी विशेष मेहनत संपूर्ण दोस्ती ग्रुपने घेतलेली आहे. त्या कारणास्तव दोस्ती चषकाचा आनंद तुम्ही या क्रीडांगणावरती घेतात. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली ती 12 वरती. एक्स्ट्रा कव्हरला बॉल नितीन पोहोचल्यात. कॉल सेकंडचा सॅकिंग एंडला थ्रो चान्स घेतला गौतम जयवंतनं. गौतम खऱ्या अर्थानं सॅकिंग एंडला 2 धावा पूर्ण होत्यात. या 2च्या मदतीनं धावा संख्या 14 वरती आतापर्यंत. ओव्हर नंबर 3 मध्ये साक्षर देशमुख पुन्हा एकदा प्रेशर वाढलेला आहे. अल्वा बाटा पाटी पण खाली तेवढे फक्त एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. बाटचा चेहरा भरपूर लवकर क्लोज केला. डॉट बॉल वेगवान जेव्हा आता सागर देशमुख यांच्या मध्ये नव्हते. पहिल्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वपूर्ण गडी त्यानं पार केले. त्यानंतर आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आलेला पुढे केसण्याचा प्रयत्न. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू याच्यावरती जबाबदारी आली होती. तो देखील परत मैदानाच्या बाहेर. बॉल सीमा पार लॉंग ऑनला चौकार आलेला. टीमची टोटल. चांगला चेंडू डीप कव्हर पॉइंटला निघाला बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॉल सेकंडचा चान्स घेत नाही दोन्ही फलंदाजांना माहिती आहे विकेट सुरुवातीला गेलेले. त्या कारणास्तव एकच रन या बॉलवरती मिळतात. टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवरती. पहिला चौकार या तिसऱ्या षटकामध्ये सागर देशमुख यांच्या विरोधामध्ये प्रसादच्या पाठमधून आला. धावा पुस्तकावरती धावा आहेत आतापर्यंत 19. ओव्हर नंबर 3 पुन्हा एकदा बॉल तयार. कमी गतीने टाकला. हलक्यात सन्मानजनक फटका. मिडॉनला बीट करत लॉंगॉन मध्ये बॉल फक्त सिंगल. या बॉलवरती टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 या धावा संख्येवरती. 3 महत्वपूर्ण अडचणामधून बाहेर येणं दुर्वा 11 सावळे संघाला चांगलं माहिती आहे. कमबॅक करणं त्यांना चांगलं माहिती आहे. आता पाहूयात या अंतिम येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये कशा प्रकारचा कमबॅक इथून दुर्वा 11 सावळे हा संघ करतोय. श्रीमान रघु विळा साहेब आणि त्याचबरोबर गणेश टोंबे साहेब यांच्या वतीनं पारितोषिक आहे. चौकार हॅट्रिक व षटकार हॅट्रिक साठी 2100 रुपयाचं पारितोषिक बॅटिंग करत असणाऱ्या दुर्वा 11 सावले टीम साठी. 3 ओव्हर मध्ये 20 धावा. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण इन्व्हाइट करूयात. फ्रेश लॉटला आपली सुरुवात झालेली आहे. ब गटामधील ही पहिलीच लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करत आहात.
नेक्स्ट मॅच जय हनुमान बुतुली बनाम जय हनुमान एक्सेल. तर आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हावं आणि टॉस करण्यापूर्वी दोन्ही संघ आपला प्रवेश प्रथमतः आपण निश्चित करून घ्या हीच विनंती मॅनेजमेंट टीम कडून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. जय हनुमान बुतुली बनाम जय हनुमान एक्सेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला रिक्वेस्ट आहे टॉस साठी. चला चला थोडं फास्ट करा. 3 ओव्हर मध्ये 20 धावा. ओव्हर मध्ये 20 धावा. शिवशक्ती मानगाव बनाम दुर्वा 11 सावळे. डॉफ करण्याचा प्रयत्न विकेटवरती थांबला चेंडू एक सिंगल सहजतेने मिळेल. 4थ्या षटकाला सुरुवात झालेली 4थ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती गणेश देशमुख आलेले ओव्हर नंबर 4 मध्ये. आता इथून कुठेतरी हात पुढे करावे लागतील का. आतापर्यंत 21 बनलेला आहेत. उर्वरित 11 बॉलचा टोटल खेळ. बाकी 11 मध्ये जवळपास 20-22 सरी कशाही घ्यावा लागतील. याच ओव्हर मध्ये कदाचित 14-15चं टार्गेट ठेवलं असावा. ऑफ करतात लॉंग ऑफ मध्ये गेलची शक्यता. हो कॅच ड्रॉप. लवकर पोहोचले होते खेळाडू लॉंग ऑफला. 1 रन मिळेल या चेंडूवरती. नितीन होते लॉंग ऑफला. जजमेंट चांगले होते परंतु फार वेगान आला नितीनकडे चेंडू. कदाचित व्हिज्युअलाइज झाला नसावा तर कारणास्तव कॅच ड्रॉप झालेले. 1 सिंगल या बॉलवरती टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 22 या धावसंख्येवरती. कव्हर पॉइंट मध्ये बॉल सेकंडचा कॉल आहे. दोन्ही फलंदाज निघाले आहेत. थोडीशी मिस्टेक डीप मध्ये झाली आहे. कदाचित तिसऱ्याचा प्रयत्न थोडासा खराब आलेला. त्याच कारणास्तव 3 धावा इथून बघता बघता दोन्ही फलंदाजानं पूर्ण केलेला. रघुवीरजी वतीनं पारितोषिक 3 चौकार 3 षटकारांसाठी 2100चं पारितोषिक आहे. त्याचबरोबर मानगाव टीम साठी देखील विकेट अटॅक जर घेतली तर त्यांच्यासाठी देखील 3130 रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. म्हणजे कुठल्या संघावरती अन्याय नाही. या दोन्ही संघांना समसमान संधी मिळालेली आहे. श्रीमान जनार्दनजी कोंडे साहेबांचं नुकताच आगमन या व्यासपीठावरती झालेले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. स्विच करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. रनसाठी चान्स घेतलेली आहे. 1 रन मिळेल. कुठलाही इशारा पंचांच्या वतीनं अजून तरी आलेला नाही. कदाचित 22चं लेग 22चं सिग्नल पंच करत असताना 22च्या वतीने 1 सिंगल या चेंडूवरती मिळत असताना टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे. राऊंड द स्टंप्स न मिड ऑफला फिल्डर प्लेस करण्यात आला होता. त्यांना बीट करून बॉल लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग यावेळेस नितीनच्या वतीनं होत असताना 2 धावा. धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 28 वरती. या ओव्हर मध्ये आता बॉल बाकी राहिलेला आहे तो एक शेवटच्या या अंतिम बॉलवरती अटॅक केला जाईल का. गोलंदाज तयार. स्विच इट करण्याचा कदाचित पुन्हा एकदा प्रयत्न. वाईड यॉर्करचा प्रयत्न सुरू होता. पंचांकडून वाईडचा कॉल आलेला आहे. टोटल मध्ये भर पडेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावसंख्येवरती. नुकताच गणेशजी डोंबरे यांच्या वतीनं शाखा प्रमुख आहेत गणेश डोंबरे साहेब यांच्या वतीनं पारितोषिक आहे 3 चौकार 3 षटकारांसाठी 3 विकेट साठी पारितोषिक आहे गणेशजी डोंबरे साहेबांच्या वतीनं. चार ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावसंख्येवर.
श्रीमान भगवानजी शेंडे साहेब आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूयात. आम्ही संदीप शेंडे यांना विनंती करत आहोत आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. त्याचबरोबर वसंतजी पाळकर साहेब आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करूयात. पुन्हा एकदा आम्ही संदीपजी शेंडे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण उर्वरित सर्व सन्मान या व्यासपीठावरती घ्यावेत. श्रीमान वसंतजी पाळकर साहेबांचा देखील सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. संदीपजी शेंडे साहेबांच्या पवित्र शुभ असे काही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय. श्रीमान मच्छिंद्रजी देशमुख साहेब आपल्या या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेतात, त्यांचा सुद्धा सन्मान दोस्ती चषकाच्या वतीने आपण घेत आहोत. संदीपजी शेंडे यांनाच आपण विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. प्रमोद कराळे यांचा सुद्धा सन्मान आपण घेत आहोत. आम्ही विनंती करतो भूषण कराळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी कराळे यांचा सन्मान आपल्या या व्यासपीठावरती करावा. हो, 1 रनीतून नक्की मिळेल. तिसऱ्याचा कॉल चालवला, दोन्ही फलंदाजांना 3 पूर्ण झालेले आहेत. चौथीचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि चौथ्यामध्ये फलंदाज बाद. प्रमोदजी कराळे साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत, ज्याने आपल्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी रेफ्रिजरेटर स्पॉन्सर्ड केलेला आहे. तेच दिलदार पुरस्कर्ते प्रमोदजी कराळे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर श्रीमान उत्तमजी कराळे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती आम्ही घेतोय. जयेंद्रजी कराळे साहेब आपल्याला सुद्धा विनंती आपण व्यासपीठावरती यावा, आपला सुद्धा सन्मान आम्ही या मुख्य मंचावरती घेणार आहोत. त्याचबरोबर दिनेशजी बोरकर साहेब आपल्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान आपण घेणार आहोत. हो, पाठीमागे जाऊन खेचून मारलेला जबरदस्त विथ द टायमिंग खेळत असताना स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रसाद, दिमागदार फटका, षटकार. अडतीस या धावसंख्येवरती अडतीसावा अंतिम षटक प्रगतीपथावरती आहेत. अंतिम ओव्हर मध्ये बॉलिंग करतोय तो चैतन्य. दुसऱ्याच बॉलवरती चैतन्याच्या विरोधामध्ये प्रसादने इथून आक्रमण केलेलं आहे. प्रसादच्या बॅटमधून एक सुंदर चौकार आला, एक षटकार आला, ज्यासाठी पाठवलेल्या प्रसादला तो काम प्रसादने चोखपणे केलेला आहे. अजून 4 बॉल बाकी आहेत. किती धावा? 4 बॉल मध्ये. आता स्विच केलाय. हो, खेळाडू आहेत, नाहीतर चांगल्या धावा मिळू शकल्या असत्या. 1 रन या बॉलवरती कंप्लीट होईल. सेकंडचा कॉल मध्ये कुठले फलंदाज बाद झालेले आहेत तर फलंदाज रुपेशला पंचांना बाद इथून घोषित केलेले आहेत. दावा म्हणतात कदाचित रुपेश देखील एक चांगला जेन्युइन ऑलराऊंडर, एक चांगला फलंदाज आहे. त्याची विकेट सहजतेने सॅक्रिफाईस इथून केली जाते. एक रॉयल डकचा शिकार ठरलेला रुपेश जुळे कदाचित
गरजेचं होतं का, कदाचित एक बॉल फेस करणं गरजेचं होतं का, कारण प्रसाद बऱ्याचशा काळपासून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्या कारणास्तव त्या प्रसादनं मैदानाच्या आतमध्ये धावा बनवलेल्या आहेत, त्यामुळेच की काय प्रसादनं स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे. धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 39 वरती. अंतिमचे 3 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला आहे. चला लगेचच पुढच्या मॅचच्या टॉस साठी जय हनुमान बुतिवली आणि त्याचबरोबर जय हनुमान एक्सेल संघ आपण दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी लगेचच व्यासपीठावरती या. सागर देशमुख आपल्या पाठी 2-3 मुळे पट्ट्यावरती बसलेले आहेत, कदाचित त्यांना उठवा कृपया करून. मच्छिंद्रजी कराळे साहेब यांचं आगमन झालेले, त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. त्यांचा स्टेजच्या अगदी पाठीमागे आपण पाहतात चायनीज कॉर्नरचा त्यांचा व्यवसाय चालू आहे. आवर्जून तुम्ही नक्कीच चव घ्या. अगदी टेस्टी पद्धतीचं चायनीज तुम्हाला उपलब्ध त्या ठिकाणी होईल. शेजवान राईस व इतर चायनीज प्रोडक्ट तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पंच कशाकरिता मॅच थांबलेली आहे? धावा संख्या 39 आहे. मॅनेजमेंट टीम कडून वॉर्निंग सूचना येते, वॉर्निंग नव्हे तर सूचना येते की खेळाडू कक्षामधूनच फक्त 3 ओव्हर नंतर पाणी जाईल. त्या व्यतिरिक्त मैदानाच्या आतमध्ये फक्त जर पंचांना वाटलं इमर्जन्सी असेल तेव्हाच मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था केली जाईल, याची आपण नोंद घ्या. वेगवाने चेंडू फटका प्रसादचा ऑन साइडला टर्न केला सहजतेनं. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटची शक्यता. फलंदाज बाद इथून झालेले ते 1 रन नक्की मिळते. क्रॉस झालाय की नाही ते पाहण्यासाठी पंचांना रेफर केलेला आहे. कदाचित टेक्नॉलॉजीचा चांगला वापर आपले ऑफिशियल पंच करतात. विशेष कौतुक आपण पंचांचं करूयात. क्रॉस झालेला म्हणजे अर्थातच नवीन गेलेले फलंदाज अमर माळी मैदानाच्या बाहेर येतील. आम्ही दुर्वा 11 सावळे संघाचे पुरस्कर्ते, त्याचबरोबर दुर्वा 11 संघाला सातत्याने पॅक करणारे, ज्यांच्या नावानं सावळे संघ सातत्याने मैदानाच्या आतमध्ये उतरतो, तेच गणेशजी मोडक साहेबांना मी आयोजकांच्या वतीनं विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. दोस्ती चषकाच्या वतीनं आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. गणेश दादा मोडक जे सातत्यानं सावळे संघाला पुरस्कृत करत आलेले आहेत, संघ फॉर्म मध्ये असू द्यात किंवा आउट ऑफ फॉर्म असू द्यात, गणेश दादा मोडक नेहमीच टीमच्या सोबत असतात. हे आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे. वेगवाने चेंडू कव्हरच्या वरतून स्क्वेअर कटनं फक्त पुश केलेला, जेंटल पुश. बॉल सीमा पार, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. बुतिवली बनाम एक्सेल दोन्ही टीमचे कॅप्टन, एक्सेल टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले टॉस बॉक्स मध्ये या. बुतिवली टीमचे कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर उपस्थित व्हा. बुतिवली संघ बराचसा प्रवास करून आलेला आहे, त्या कारणास्तव कॅप्टन MK, चला कॅप्टन कदाचित MK महेश कदम लीड करतायत आजच्या या स्पर्धेमध्ये संघाला. हो, स्किड झालेला आहे. नशीब कुमार बासरे यांच्या हातामध्ये चेंडू चिपकला. स्किड झाला चेंडू, कदाचित चैतन्याच्या हातामधून व्यवस्थित ग्रीप झाला नसावा. नो बॉल. पंचांना कॉल केला, फ्री हिट असेल. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 45.
या धावा संख्येवरती 45 ऑन स्कोर कार्ड. या दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच एक बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. श्रीमान उत्तमजी कराळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस आपल्या या टॉस बॉक्स मध्ये करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. एक चेंडूचा आता खेळ बाकी आहे आणि टीम बॉल टाकण्यासाठी चैतन्य तयार. फ्री हिट आहे. स्क्वेअर कट करतात. डीप थर्डमॅनला निघाला बॉल. खेळाडूसाठी लॉंग चेस बघता बघता त्यांना बीट करून बॉल चालला सीमा पार. जबरदस्त बॅटिंग संपूर्ण इनिंग मध्ये प्रसाद मोडक याने केलेलं आहे आणि पहिल्या 49 धावा दुर्वा 11 सावले बी संघानं बनवलेल्या आहेत. प्रसाद मोडक याने घेतलेली जबाबदारी आणि त्याच्या बॅटमधून बऱ्याचशे फटके आले आणि त्या कारणास्तव दुर्वा 11 सावळे संघ 49 वरती जाऊन पोहोचलेला. लगेचच आपण टॉसकडे वळूयात. श्रीमान उत्तमजी कराळे साहेबांच्या पवित्र शुभ असे आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. जय हनुमान भृतिवली बनाम जय हनुमान एक्सल या दोन टीम मध्ये. सुप्रसिद्ध गायक श्रीमान बिंदासजी लदगे साहेब आणि बिंदासजी लदगे साहेब त्याचबरोबर ओळख राहिलेली आहे. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपला मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. संदीप आपण आयोजक आहे. तिकडे गेलाय. इकडे येऊ. स्वर्गीय पुंडलिक दुनकुऱ्या कराळे यांच्या स्मरणार्थ उत्तम सदाशिव कराळे साहेबांच्या वतीने आपल्याला बेस्ट बॅटर अर्थातच सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी स्पोर्ट्स सायकल आपल्याला या स्पर्धेमध्ये त्यानं पुरस्कृत केलेली आहे. त्याच आपण उत्तमजी सदाशिव कराळे साहेबांचं संपूर्ण दोस्ती ग्रुपच्या वतीनं त्याचबरोबर मॅनेजमेंट टीमच्या वतीनं आम्ही आपलं विशेष आभार व्यक्त करत आहोत. मचिंद्रजी दळवी यांच्या वतीनं पारितोषिक सावले टीम साठी प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचं पारितोषिक आणि पारितोषिक त्यानं जमा केलेलं आहे जे त्यांच्या 12th मॅन कडे. मॅनेजमेंट टीम कडून आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग आलेली आहे की पैसे जमा केल्याशिवाय कुठलाही पारितोषिक अनाऊन्स केला जाणार नाही आहे. याची आपण नोंद घ्या. धावा आता 50 टार्गेट इथून ठेवण्यात आलेला आहे. जय प्रमाणे बॅटिंग केलेली आहे प्रसादनं. 5व्या क्रमांकावरती येऊन 2 चौकार 1 षटकार म्हणजे 9 बॉल मध्ये जवळपास 25 धावा एकवटल्या प्रसाद मोडक यानं. त्या कारणास्तव 49 धावा संख्येवरती
संघ जाऊन पोहोचलेला आहे. नुकताच आपण पाहतो व्यासपीठावरती दुर्वा 11 सावळे संघाचे पुरस्कर्ते ज्यांच्या सुकन्याच्या नावानं सावळे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आलेला आजवर तेच दुर्वा 11 सावळे संघाचे पुरस्कर्ते गणेश दादा मोडक यांचं नुकताच व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. श्रीमान रघु हिलाल साहेब माणगाव यांचं देखील आगमन व्यासपीठावरती झालेलं. आपलं हार्दिक स्वागत. 50 धावसंख्येचा टार्गेट आहे मानगाव बनाम सावळे या दोन टीम मध्ये सुरू असलेला सामना. जयेंद्रजी कराळे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूयात. संदेश दादा कराळे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या व्यासपीठावरती करावं. गणेश दादा मोडक आणि त्याचबरोबर रघु हिलाल साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेश दादा मोडक आणि रघु हिलाल साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2100 रुपयांचं रोख पारितोषिक आहे सावले टीम साठी. 50 धावसंख्येचं ठेवण्यात आलेलं टार्गेट. चला चला मॅच स्टार्ट करा प्लीज. आघाडीची जोडी मानगाव टीमच्या वतीनं कुमार बासरे आणि त्याचबरोबर राजेंद्र पेमारी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल वरती अटॅक केला लॉंग ऑफला. प्रोटेक्शन खेळाडूंना बीट करत बॉल सीमा पार. सुरुवात दमदार. भव्य स्वागत. भव्य षटकार. श्रीमान प्रवीणजी ठाकरे साहेब डिक्सल यांना आम्ही विनंती करत आहोत आपण व्यासपीठावरती यावं. आपला मी हार्दिक स्वागत करत आहोत. पहिल्याच बॉलवरती कुमार बासरेनं भव्य षटकार ठोकलेला. सनी बॉलिंग करतात ओव्हर नंबर 1 मध्ये. खोलत आहे चेंडू लॉंग ऑन मध्ये. क्लिअर एक एरिया. आता लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलेलं आहे. बॉल सीमा पार. एक टप्पा घेत आलाय चौकार. रघु हिलाल साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयांचं पारितोषिक इथून ठेवण्यात आलेलं सावले टीम साठी. आता पाहूयात 49 तर पहिल्या सत्रामध्ये बनवलं. 50 टार्गेट इथून चेस होईल का की होईल डिफेंड. सावळे संघ मैदानाच्या आतमध्ये नेहमीच कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणार हा खेळाडू, परंतु कुमार बासरे यानं सुरुवात धमाकेदार केलेली आपल्या मानगाव टीम साठी. 10 धावा 2 बॉल मध्ये धावा पुस्तकावरती फिल्डिंगची विवरचना जर आपण पाहिली मिडॉनला आतमध्ये ठेवण्यात आलेला. त्या कारणास्तव पायांवरचा चेंडू होता त्याला जस्ट क्लिक आउट केलं फटक्याला आणि लॉंग ऑनला चौकार हासिल केलेला. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 10 वर. चला अधिकचा टाइम घेऊ नका प्लीज हीच विनंती आम्ही करत आहोत. फर्स्ट स्लिपला खेळाडू शॉट फाईन लेग. थर्ड मॅन शॉट कव्हर पॉइंट. शॉट एक्स्ट्रा कव्हर. लीव केला चेंडू शरीरापासून दूर होता. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11. या धावसंख्येवरती तब्बल 50 टार्गेट इथून सेट करण्यात आलेले. प्रसाद मोडकने घेतलेले मेहनत या पहिल्या सत्रामध्ये. धावा पुस्तकावरती धावा 11. 50 टार्गेट चेस किंवा डिफेंड. नेक्स्ट मॅच मध्ये 2 ताकदवर संघ इन ऍक्शन. गणेशजी टोमरे यांच्या वतीनं पारितोषिक षटकार अटॅक साठी तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक आहे मानगाव टीम साठी. मॅनेजमेंट टीम कडून स्ट्रिक्टली सूचना आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी की पैसे जमा केल्याच्या नंतरच बक्षिसांची अनाउन्समेंट होणार आहे याची आपण नोंद घ्या. कमी गतीने टाकला. सेल्फ डिफेन्स. रन आउटची शक्यता. फास्ट कॉल आहे. क्लोज कॉल होता. एक सिंगल कंप्लीट होत असताना लगेचच कॉल दिला होता कुमार बासऱ्यांना. जसे बॅट वरती चेंडू आला तसाच लगेच कॉल आला होता. राजेंद्र यांच्या वतीने क्विक सिंगल त्याने कंप्लीट केलेली आहे. रोशन धुळे यांच्या वतीनं राजेंद्र पेमारे यांच्यासाठी पारितोषिक आहे. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे.
लो फुल टॉस मिड ऑन आतमध्ये फायदा उचलत असताना बॉल चालला सीमा पार. आधी आपण कुमार बासऱ्यांना पाहिलं, आता राजेंद्र पेमारे बरसलाय. चौकार. थँक्यू सो मच. याच चौकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावत संख्येवरती. 16 धावा. कमी गतीने टाकला होता चेंडू, बॅट लवकर आली. फलंदाज राजेंद्र यांची डॉट बॉल. सनी थोडासा मागडा ठरत असताना जिथं 50 टार्गेट, आस्किंग रन रेट 10.00 होतं, तिथे सुरुवात जबरदस्त करण्यात आलेली आहे. खास करून कुमार बासरा आणि त्यानंतर राजेंद्र देखील बरसलाय. धावत संख्या 16. ओ द स्टंप्सनं बॉल तयार. लीव्ह केलेला चेंडू वाईट बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळतं. वेल लेफ्ट. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावत संख्येवरती. ओव्हर स्टेपिंग. हॅलो, बेल्स पडलेले आहेत बरोबर पंच. नॉन स्ट्रायकिंग एंडला कदाचित बेल सुरुवातीला पडला होता, त्या कारणास्तव पंचांना चेक करण्यासाठी रेफर करण्याला. एखादा शरीराचा हिस्सा जर गोलंदाजाचा लागला तर पंच नक्कीच नो बॉलचा डिसिजन देतील, परंतु ते पाहणं आता कदाचित गरजेचं राहील. भरपूर दूर पासून बॉल रिलीज केलेला, त्या कारणास्तव बॉलर तर सेफ आहे, त्या कारणास्तव जो वाईटचा डिसिजन होता पंचांचा तोच इथे ग्राह्य धरला जाईल. एक्स्ट्रा रन मिळते या वाईटच्या मदतीने. टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धाव संख्येवरती आहे. राजेंद्र ऑन स्ट्राईक आहेत. कुमार बासरेनं षटकात चौकारानं सुरुवात केली, त्यानंतर राजेंद्र आले, त्यानं चौकारानं खातं आपलं ओपन केलं. 400च्या स्ट्राईक रेटनं खेळणं त्यांना पसंत केलं. धाव संख्या 17. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न, वेगाने टाकला चेंडू, डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट झालेले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद. 17 धावा धावा पुस्तकावर. सूरजजी बोराडे साहेब यांचं नुकताच आगमन व्यासपीठावरती स्पर्धेच्या ठिकाणी होतं, त्यांना विनंती आपण स्टेजवरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. श्रीमान जनार्दनजी कोंडे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही या व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही संदेश दादा करायला यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान व्यासपीठावरती करावं. त्याचबरोबर सतीशजी कराळे, जयेशजी डुकरे, दत्तात्रयजी कराळे साहेब आणि त्याचबरोबर सकाराम बुवा कराळे हे आमचे मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा सर्वांचा सन्मान आम्ही संदेश दादा कराळे यांच्या शुभ हस्ते लगेचच आपल्या या व्यासपीठावरती घेत आहोत. बॅकफुट लागून हो कॅच ड्रॉप झालेले. चांगले प्रयत्न होते, शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू होते, चांगले एफर्ट्स होते, जयवंत होते त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात थांबून एक्झिक्यूट केला होता, थोडासा बॉडीला स्ट्रेच करत उजव्या साईडला जणू काय सूर मारत जेल पकडण्याचा प्रयत्न होता जयवंतचा. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे
18 या धावसंख्येवर. 18 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. 23 बॉलचा खेळ बाकी. 23 मध्ये आता 32 या धावसंख्येचे इक्वेशन आता शिल्लक. लॉफ करतात ऑन साइडला. हवेत चेंडू. जेलची शक्यता. खेळाडू पोहोचले. दो कॅच ड्रॉप. धावा वाचवाव्या लागतील. अशा झेल पकडाव्या लागतील. कदाचित कठीण होती झेल प्रसादसाठी. अंदाज जजमेंट प्रॉपर आलं होतं. चेंडूच्या खाली उभं राहणं कदाचित गरजेचं होतं. थोडासा चेंडू त्यांच्या शरीरापासून दूर राहिला त्या कारणासह कॅच ड्रॉप इथून झालेली आहे. धावा संख्या धावून पोहोचलेली या धावांच्या मदतीनं 20 या धावा संख्येवरती विजयासाठी आणखी 30 इथून बनवायच्यात. टर्न करण्याचा प्रयत्न होता. जेल इथून कॅरी केलेले विकेट किपरनं सफलता मिळते रुपेश धुळे यांना. फलंदाज बाद. दळवी यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जे रुपेश धुळेने नुकताच विकेट घेतलेली आहे. रोशन धुळे यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक बॅटिंग करणाऱ्या मानगाव टीम साठी. धावसंख्या धावून पोहोचलेली ती 20 वरती. विजयासाठी 30 धावसंख्येची गरज आहे. रुपेश धुळे तयार. विकेट टेकर बॉलर आहे. चांगला चेंडू टाकला. किती वेगवान चेंडू टाकलेला. शोल्डर मध्ये पूर्णपणे पॉवर इम्प्लिमेंट करत असताना गोलंदाज रुपेश धुळे. ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. पहिल्या षटकामध्ये सनी आले. कदाचित सनीच्या अगेन्स्ट 17 धावा वसूल केल्या. सेकंड ओव्हर मध्ये रुपेश धुळे आले आणि त्यांना एक विकेट देखील महत्वपूर्ण घेऊन दिलेली आहे. कुमार बासरा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. नवीन फलंदाज रोशन धुळे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेत नुकताच. 30 धावसंख्या जिथून अजून गरज आहे. फुल टॉस से टर्न केला सहजतेनं. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन. थोडीशी मिस्टेक. सेकंडचा कॉल आहे. जवळपास 2 धावा वसूल केलेल्या. याच धावा वाचवाव्या लागतील. टार्गेट आधीच कमी सेट झालेला. एक्सल टीमनं फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला बुतिवली टीमला. धावा संख्या जाऊन पोहोचलेली ती 22 वरती 22. विजयासाठी आणखीन विजयासाठी आणखीन 28 ची गरज. स्लोअर बॉल. रोशन धुळे स्वतःवरती नाराज आहे. सहजतेने धावा वसूल करू शकल्या असत्या. 4 तर सहजतेने मिळू शकल्या असत्या परंतु बॅटन बॉलचा अजिबातच संपर्क झालेला नाहीये. त्या कारणास्तव धाव या बॉलवरती मिळत नाहीये. टीमची टोटल धावून पोहोचलेली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 वरती. विजयासाठी 18 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 18 मध्ये आता धावा बनवायच्या त्या 28. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. चॉडक्सच्या कव्हरला 1 रन मिळते. जेल साठी कॉल करण्यात आलं होतं. कुमार बासरेची विकेट होती. कदाचित चान्स घेणं गरजेचं होतं का. जेल तर दूर होते कदाचित केतनकडून. जर का पहिल्या अटेम्प्टमध्ये ऍक्युरेट थ्रो जर होऊ शकला असेल कदाचित रनआउटची देखील चान्स बनवू शकली असती. धावसंख्या 23. चांगला चेंडू टाकलेला आहे. कमबॅक करत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये
गोलंदाज गौतम धुळे आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. गौतम बॉलिंग करतायत. हाफ ट्रॅकर हेच लागलेली आहे. फलंदाज बाद झालेले. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना रोशन धुळेच्या स्वरूपामध्ये शिवशक्ती मानगाव टीमला धक्का बसलेला आहे. फलंदाज बाद. तेवीस वरती विजयासाठी आपण पाहतात. आणखीन 27 ची गरज आहे. 15 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 15 मध्ये 27. 50 टार्गेट. प्रसाद मोडक यानं केलेली बॅटिंग आणि त्यानंतर रुपेश धुळे सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये सनीच्या विरोधामध्ये आक्रमण. सेकंड ओव्हर मध्ये रुपेश धुळेने घेतलेलं विकेट. आता या ओव्हर मध्ये कमबॅक करून देत असताना बॉलर आलेले गौतम धुळे. सावले संघ म्हटल्याच्या नंतर भरपूर प्रेक्षकांचा पाठिंबा, त्याचबरोबर मानगाव संघाचे देखील बरेच पाठीराखे मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वांचं हार्दिक स्वागत. आडवा बॅटने क्रॉस बॅटेडा फटका. धाव या बॉल वरती देखील मिळत नाहीये. कमबॅक केलेले इथे दुर्वा 11 सावले संघानं. डॉट बॉल फेकलेला गौतम धुळेनं. पहिल्या ओव्हर मध्ये जरी सनी थोडासा मागडा ठरला, त्यानंतर विकेट टेकर बॉलर रुपेश धुळे बॉलिंग मार्क वरती आले, त्याने विकेट घेतली. आता सनीचं काम थोडंसं सोपं नक्कीच झालेलं आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना गौतम धुळे त्याला एक सफलता मिळालेली आणि जबरदस्त कमबॅक आपल्या टीम साठी मिळवून दिलेली आहे. जयेंद्रजी शेंडे साहेब यांचं नुकताच आगमन. त्यांना विनंती आपण स्टेज वरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. वेगवाने चेंडू सरळ खेळतात. विकेट वरती आदलला चेंडू. रनआउटची थोडीशी शक्यता होती. एक रन या बॉल वरती मिळेल. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 24. या धावसंख्येवरती 24 ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी आणखीन 26 ची आता गरज राहिलेली. आता बॉल बाकी राहत आहेत ते 13. सूरज शेठ बोराडे एक्सल यांचं देखील नुकताच आगमन होत आहे. त्यांना विनंती आपण स्टेज वरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. खोलात आहे चेंडू. सरळ खेळलेत. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू पोहोचलेत. चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल. चान्स होती. रनआउटची मिस केलेली आहे आणि फलंदाज देखील कुठला बचावलेला आहे तो म्हणजे कुमार बासरेची विकेट कदाचित मिळू शकली असती. एक रन या बॉल वरती मिळेल. टीमची धावत संख्या आता जाऊन पोहोचलेली ती 25 वरती. विजयासाठी आणखीन 25 बनवायच्यात 12 बॉल मध्ये. नुकताच आपण पाहतात अवनी प्रवीण पवार हिचं देखील आगमन झालेलं आहे. प्रवीण पवार यांचे नशीब उजळले आणि प्रवीण पवार यांना अवनीच्या नावानं भरपूर काही समाजसेवा केलेली आहे. बेटी बचाव बेटी पढाव या ब्रीद वाक्यावरती नेहमीच खऱ्या अर्थानं मग स्पर्धेंना आर्थिक सहकार्य असू द्यात किंवा अजून काही समाजसेवा करण्याचं काम असू द्यात, अवनीच्या नावानं प्रवीण पवार यांनी बरेचसे असे कामं केलेली आहेत. व्यासपीठावरती काही सन्मानित श्रीमान गणेशदादा मोडक यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेऊयात. संदेश दादा कराले यांना आम्ही विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते गणेशदादा मोडक यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. मी मगाशी देखील म्हटलं की सावले संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. सुरुवातीला थोडासा स्ट्रगल करत होते. तेजस सन्मान सन्मान बंटी दुर्वा 11 या नावाने सावळे संघ खेळत असतो आणि त्याच्याच विशेष यशस्वी पुरस्कर्त्यांची ओळख राहिलेली आहे. त्याचबरोबर रघु हिलाल साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान आपण संदेश दादा यांच्या शुभ हस्ते करणार आहोत.
त्याचबरोबर या जोडीच्या वतीनं अर्थातच गणेश दादा आणि रघु हिलाल साहेब यांच्या वतीनं विकेट अटॅकसाठी तब्बल 2100 रुपयांचं पारितोषिक. चला चला प्लीज थोडं फास्ट करा. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 25. गोल ऑफ करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. बॅट लागलेली पंचांचा इशारा आलेला. बॅटला चेंडू ब्रश झालेला. दोन्ही पंचांना लगेचच कॉल दिलेला. किती इंटरेस्टेड होते अपील मध्ये. आता मॅच बनलेली. आता मॅच 50-50 बॅलन्स झालेली आहे. जोपर्यंत कुमार बासरे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत सहजासहजी हार मारणाऱ्यातला माणगाव संघ नाहीये. दिनेश आगरे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूयात. संदेश दादा कराळे यांना विनंती की आपल्या शुभाशय आपण दिनेश दादा यांचा सन्मान या व्यासपीठावरती करावा. क्रॉस बॅटेड फटका करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अपील झाली होती. मॅच वरती पकड मजबूत करत असताना दुर्वा 11 आज सावळे संघ सुरुवातीला स्ट्रगल करत होते. त्यानंतर प्रसाद मोडक आले. त्याच्या बॅटमधून चांगल्या चांगल्या धावा बनल्या. सुरुवात झाली सेकंड इनिंगला. त्यानंतर आले गोलंदाज रुपेश जुळे. विकेटने सुरुवात केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये गौतम आले. आता चौथ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा रुपेश जुळे बॉलिंग मार्कवरती. जोपर्यंत कुमार बासरे मैदानाच्या आतमध्ये कदाचित त्यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे का. खोलात होता चेंडू. आडवा बॅटनं सहजतेने टर्न करता. डीप मध्ये प्रोटेक्शन पोहोचलेत. कदाचित क्षेत्ररक्षक सनी होते. 1 रन या बॉलवरती मिळेल टीमची. जयवंत होते डीप मध्ये. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे. सत्तावीस धावा पुस्तकावरती विजयासाठी. आता 23 ची गरज राहिलेली. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये आता विजयासाठी 23. रुपेश तयार शॉकिंग एंडला. हो कमी गतीने टाकलेला हा चेंडू. कुमार बासऱ्यांना बीट करण्यामध्ये रुपेश जुळे यशस्वी ठरलेले आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला की सावळे संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि त्यामधील हा संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो आणि रुपेश जुळे यांचा सिंहाचा वाटा असतो. आज विकेट टेकर बॉलर. त्यांची जबरदस्त कामगिरी या संपूर्ण इनिंग मध्ये राहिलेली आहे. दुसऱ्या षटकाचा स्पेल फेकत असताना रुपेश जुळे. कुमार बासरे विध्वंसक फलंदाज आहे. लॉफ खात्यात समोर सापडला. वाडिस लॉंग ऑन. सीमा पार पाठवला. बासरेचा फटका सीमा पार जात असताना धावा 6 आला. पोहोचलेली आहे ती 33 वरती विजयासाठी बनवायच्या. धावा 17. बॉल बाकी 7 बॉल 17 धावा. महाराष्ट्र पोलीस कैलाशी खडके साहेब आपलं या ठिकाणी उपस्थित आहेत. जे स्वतः एक चांगले खेळाडू देखील आहेत. PV9 सुपर किंग्स या संघाचे पुरस्कर्ते. त्याचबरोबर ग्रामपंचायत लीगच्या वतीने खेळत असताना चांगला परफॉर्मन्स ज्यांचा राहिलेला आहे त्याच खडके साहेबांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेऊयात. आम्ही विनंती करतोय पुन्हा एकदा संदेश दादा कराळे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा विशेष भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. एक उत्तम खेळाडू आणि त्यानंतर खाकी वर्दी अंगावरती आल्याच्या नंतर बऱ्याचशा जबाबदाऱ्या वाढतात आणि याच विभागाने या क्षेत्राने बरेचसे महाराष्ट्र पोलीस दिलेले आहेत. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. नो बॉल पंचांना कॉल केलेला. नो +1 या 2 धावा मिळतात. फिल्डिंग टीम कडून अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे आणि आता चेक करावा लागेल. चला मॅनेजमेंट टीमचे एखादे सदस्य आपण टेक्निकल रूम मध्ये त्वरित उपस्थित व्हा. 7 बॉल मध्ये 17चं इक्वेशन आहे. पाहूया त्या बॉलवरती किती धावा येतील. आणखीन काही सन्मान असतील. श्रीमान शशिकांतजी कराळे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण घेत आहोत. इट्स अ नो बॉल.
गोलंदाज करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू त्यांचा गमावलेला आहे याची देखील आपण नोंद घ्या. प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आपण अवेलेबल करून दिलेला आहे आणि तो रिव्ह्यू इथे अनसक्सेसफुल झाल्या कारणास्तव गोलंदाज टीमनं रिव्ह्यू गमावलेला आहे. नो प्लस 1 2 धावा या बॉलवरती. टीमची धावा संख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 35. ऑफ करायचा होता, पाठीमागे जेलची शक्यता. खेळाडू पोहोचले डाऊन द बॉल. तत्परतेने दोन्ही संघ तयार होते बघा. फ्री हिट होता, 1 रन या बॉलवरती मिळाली. 7 मध्ये 17 करायचे होतं. नो बॉलवरती 1 आली. आता फ्री हिटच्या बॉलवरती जेल पकडली जरूर, परंतु सिंगल रन या बॉलवरती मिळते. धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36 वरती. म्हणजे आता विजयासाठी 6 बॉलचा खेळ बाकी राहिलेला आणि 6 बॉल मध्ये 14 धावेंची गरज आहे. 6 बॉल विजयासाठी 14. चला चला प्लीज एकत्रित येऊ नका. जवळपास सव्वा तास ऑलरेडी या मॅचला गेलेला. चला थोडस फास्ट खेळा प्लीज. हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. लॉफ करतात. सुरुवात धमाकेदार. लॉंग ऑफला जेलची शक्यता. खेळाडू डाऊन द बॉल. वर्ल्ड कॅच. फलंदाज बाद. पुन्हा एकदा मॅच मिळालेली आहे. गोलंदाज अक्षय मोडक यांना. फलंदाज फलंदाज इथून बाद झालेला. पहिल्याच बॉल वरती धक्का बसलेला. शिवशक्ती माणगाव संघाला 6 मध्ये 14 करायच्या होत्या. आता इक्वेशन आलेलं 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये विजयासाठी 14. नवीन फलंदाज चैतन्य. शरीरापासून दूर. अपील अपील. कॉट बियांच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट. मैदानाच्या बाहेर येत असताना चैतन्य देखील परततात. आता इक्वेशन 4 बॉल विजयासाठी 14. कुमार बासरे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येतात. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश देशमुख येत असताना इनाट नंबर 6 मध्ये ते आलेत. आता इक्वेशन थोडासा मागणं ठरत असताना 4 बॉलचा आता खेळ बाकी राहिलेला. 4 बॉल मध्ये विजयासाठी 14 ची गरज आहे. काय जबरदस्त गोलंदाजीला सुरुवात या उर्वरित 4 बॉल मध्ये केलेली आहे. आता अक्षय मोडकनं 2 बॉल वरती 2 सफलता त्याला मिळाल्यात. वेगवाने चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला विकेट. मैदानाच्या बाहेर येत असताना नवीन गेलेले फलंदाज जयेश देखील मैदानाच्या बाहेर. आता इक्वेशन 3 बॉल आणि विजयासाठी 14 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये जवळपास 17 वसूल केले होते. 24 बॉल मध्ये 33 इक्वेशन आणि आता पाहता 3 बॉल मध्ये 14 इक्वेशन आलेला आहे.
कमबॅक केलेलं आहे. शेवटपर्यंत लढण्याची जिद्द ठेवणारा संघ सावळे. ते कारणास्तव त्याने मॅच मध्ये पुनरागमन केलं. मॅच वरती पकड मजबूत केलेली आहे. आता कुमार बासरेवरती सर्व मानगाव टीमचं लक्ष राहिलेलं आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये विजयासाठी कंपल्सरी 14. फुल टॉस मिस केलेला आहे. डॉट बॉल. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करायचं होतं. बॅटन बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाहीये. डॉट बॉल इथून फेकला. 2 बॉल विजयासाठी 14. चला एक्सेल संघ आपली फिल्डिंग असणार आहे. मुख्य प्रवेशद्वारानच आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं याची आपण नोंद घ्या. 2 बॉल विजयासाठी 14. आणखीन एक चांगला बॉल बरोबर गुडलेंथ वरती पीच झालेला आहे. आणखीन एक डॉट बॉल. आता शेवटचा बॉल बाकी राहतो. 1 बॉल मध्ये विजयासाठी 14चं इक्वेशन. 6 मध्ये 14 होत्या. इक्वेशन बदललं. 30 बॉल मध्ये 50 होत्या. त्यानंतर 24 मध्ये 33 राहिल्या. 6 मध्ये 14 होत्या. आता 1 मध्ये 14. लॉफ करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल इथून फेकलेला. एक्स्ट्रा रन मिळते. आता 1 बॉल मध्ये 13ची गरज. रुपेश धुळेने जे 2 षटक टाकले ते कुठेतरी फायदेशीर ठरलं. 3ऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज गौतम आले. त्याने महत्वपूर्ण विकेट दिल्या. 3 धावा देत महत्वपूर्ण विकेट त्याने घेतले. तिथे कुठेतरी फायदा झाला आणि या अंतिम ओव्हर मध्ये हवी ठरत असताना अक्षय लॉफ्ट करतात. जेलची शक्यता. फलंदाज बाद आणि अक्षय मोडकनं जबरदस्त कामगिरी केलेली आहे आणि त्याच अक्षय मोडक साठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक गणेश दादा मोडक यांच्या वतीने अक्षय मोडक यांच्यासाठी तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आणि सावळे संघानं एक निसटता विजय त्यांना मिळवलेला आहे. त्या कारणास्तव गणेश दादा मोडक यांच्या वतीनं संपूर्ण सावळे संघासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा देखील विशेष आभार आपण व्यक्त करूयात. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग तर जबरदस्त केली. गोलंदाजी तर संपूर्ण सावळे संघाच्या गोलंदाजाने चांगलीच केलेली आहे. परंतु ज्याच्यामुळे बॅटिंग करत असताना 9 बॉल मध्ये 25 इंडिव्हिज्युअल ज्याने बनवलेले आहेत. फटा पोस्टर निकला हिरो प्रसाद मोडक ठरला या सामन्याचा सामनावीर.